आणि त्यांचा मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्याचनंतर आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. उपस्थित पाहुणे दिनेशदादा कोर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया, जे समाजसेवक आहेत आणि मोलाचा वेळ देऊन आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. सन्माननीय दिनेशदादा कोर साहेब जे समाजसेवक आहेत. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. दिनेशदादा कोर साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे आयोजक नंदूदादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय सन्मान. त्याचनंतर अजून एक सन्मान करतोय बाळाशेठ कोर जे उद्योजक आहेत. साहेबांना विनंती असेल बाळाशेठ कोर आपण या, आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आपला देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. मायेची आणि प्रेमाची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. यस, मामनोली गावचे एक दमदार नेतृत्व अर्थात सरपंच आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. याच दरम्यान आणखीन एक सन्मान करतोय आपण अल्ताफ भाई शेख साहेबांचा शुभ सन्मान करतोय. विनंती असेल की आपण या, आपला शुभ सन्मान करायचा आहे. अल्ताफ भाई शेख साहेबांचा शुभ सन्मान वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवली आहे. सर्व सातत्याने पाहिलं गेलं तर नंदूदादा घरत यांच्यावरले प्रेम आज आपण दाखवत आहे आणि त्यांचा आपण करतो अल्ताफ भाई शेख साहेबांचा शुभ सन्मान. याच दरम्यान विकी साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण या, आपला देखील इथं आपण सन्मान करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. विकी दादांचा शुभ सन्मान केला होता. या दरम्यान आणखी एक सन्मान करतो आपण अमीरदादा शेख यांचा सुद्धा शुभ सन्मान करणार आहोत. आपण या समोर अमीरदादा शेख यांचा शुभ सन्मान करतो आपण. दिलदार व्यक्तिमत्व आणि सर्व उपस्थित मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहत आहे. खरं तर नंदूदादांवरले हे प्रेम दाखवत असताना आणि क्रिकेटवरलं प्रेम आज दाखवत असताना सर्व मान्यवरांना पाहतो आणि मान्यवरांचं पुनर्शा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानबंद व्हा आणि स्पर्धेचा आनंद घ्या. मॅचकडे बोलूया. मॅच पाहायला मिळते एका बाजूला गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट टीम वाळकस संघ पाहतोय. सतत लेझी क्रिकेट खराब क्रिकेट मैदानाच्या मी दाखवत असताना टीम गावदेवी वरप संघाला आपण पाहतोय. काहीशे स्वागत सत्कार आम्ही करत होतो आणि इथनं आता आमचे पाहुणे आमच्यातून रजा घेत आहेत आणि अल्ताफ भाई शेख असतील, याच दरम्यान विकी दादा असतील आणि खरं तर हे प्रेम आहे नंदू दादांवरलं आणि या स्पर्धेमध्ये आपण आपल्या मोलाचा बैल दाखवला आणि मोलाचा हक्क दाखवला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं पुनर्शा सहर्ष स्वागत आणि अल्ताफ भाई आपल्यातून आता इथनं रजा घेत आहेत. यस, पाहुणे आता इथनं आपल्यातून रजा घेत आहेत आणि मॅचकडे आपण बोलूया. मॅच वालकश अगेन गावदेवी वरप आणि MTC वाहिनी आपण ही पाहताय. दॅट इज व्हाईट बॉल. विष्णू शिंदे सर आम्हाला दाखवत असताना व्हाईट बॉल एनर्जी आता, कारण कॅश प्राइज मिळाले. कदाचित एक रेड बुल आता त्यांना घ्यावा लागेल कारण कसरत करायची मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन मंदार गोलंदाजी मार्कवरती. यावेळी 6 ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स आणि अंपायर सिग्नल डान्सिंग सिग्नल म्हटलं तरी चालेल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावाने धाव फलक पुढे सरकेल. 4 या अंकावरती जाऊन पोहोचला टीम. अरविंद स्पोर्ट वालकस संघ पाहतो आपण. स्वर्गीय दरम्यान हा चेंडू वेस्टर्नच्या मागे फंबल कार्यक्रम पाहायला मिळत आहे. दरम्यान चेंडूची पाल लेगबायच्या स्वरूपात पंच आम्हाला दर्शवतात आणि लेगबायच्या स्वरूपात ही सिंगल फोडली गेली.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 5 ऑन बोर्ड 5 धावा टीम वालकस संघ पाहतोय. कदाचित वालकस संघाला आम्ही म्हस्कलच्या ग्राउंडवरती पाहिलं होतं. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता. या संघाने चांगली खेळी केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये पहिला सामना चांगल्या प्रकारचा जिंकलाय टीम वालकस संघ. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. आणि इथनं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि दरम्यानचा शेवटचा बॉल हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि इष्टांच्या मागे इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा बॉल आलाय डॉट आणि षटक क्रमांक P1 संपन्न झालाय. एक षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार जर केला तर धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 5 या आकड्यावरती. सेकंड स्पेल गोलंदाजी मार्कवरती. दरम्यानचा हा फटका नजाकत चेंडू मिडवेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. याच दरम्यान ऐवाजेल पकडले पण मान्यवर उपस्थित नाहीत. आपण थोड्या वेळात तुम्हाला देऊ बक्षीस. षटकार दाखवलाय. षटकारच्या मदतीने 11 धावफलकावरती लागल्यात दुहेरी अंका. फुलटॉस बॅटची लिडिंग एज टॉप एज डाऊन दी फिल्डर आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. नवीनचा खेळ विकेटचं पतन पहिला धक्का टीम वालकस संघाला. शुभ आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुनर्शा सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. आपल्या माहितीसाठी असलेला सुरू असलेला सामना गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट टीम वालकस संघाला पाहतो आपण. सध्या तरी वालकस संघाची स्थिती पाहिली स्कोर कार्ड वरती 3 एक्के लागलेत. 11 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज वन्स अगेन. दरम्यानचा मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा बॉल इथनं आलाय डॉट. प्रत्येकी डॉट बॉलवरती प्रेशर दडपण पाहायला मिळेल आणि त्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं की प्रत्येकी चेंडूवरती चौकार षटकार गरजेचं नसतं. कधी कधी सिंगल डबलला प्राधान्य द्या. सामना जिवंत ठेवा मैदानाच्या आतमध्ये. पण सातत्याने आताची पिढी जर पाहिली तर बॅटिंगसाठी येत असताना प्रत्येकी बॉलवरती हिट मारण्याचा प्रयत्न करतात चौकार षटकार. कारण आताच भविष्य जर पाहिलं तर इंस्टाग्रामवरती अनेक साऱ्या रील आपण पाहता. एक षटकार जरी मारला तरी रील्स पाहायला मिळते आपल्या इंस्टाग्रामवरती. परंतु सातत्याने अनेक सारे भूतकाळ भविष्यकाल जर पाहिलं गेलं भूतकाळामध्ये एकेका खेळाडूने एक संघाने सामना जिंकलेला दिलेला असतो. परंतु ज्या ज्या वेळी एखाद्या खेळाडूला इथनं पराजयाची दिशा पाहायला मिळते त्या त्यावेळी मात्र
त्या खेळाडूला इथं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे सातत्याने, कारण एका वेळेला संघ ज्यावेळेला अडचणीत असतो त्या वेळेला त्या संघानं त्यांनी त्या संघातून आवरलेलं असतं. आणि अशा प्रकारचा खेळ तुम्ही दाखवा मैदानाच्या आतमध्ये, कारण खेळपट्टी म्हटली तर क्रिकेटची देवता आहे आणि क्रिकेटची देवता म्हणजे खेळपट्टी, तिचा तुम्ही आदर करा. आणि जे आपल्या हातामध्ये बॅट असते, नुकताच काल व्हॅलेंटाईन डे झाला आणि व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून अनेक साऱ्या शुभेच्छा येत होत्या, परंतु व्हॅलेंटाईनच्या दिवशी आमच्या गावामध्ये दुःखद घटना झाली एक. याच दरम्यान अनिलदादा मोपे साहेबांचा शुभ आगमन स्वागत से करेंगे, स्वागत, परंतु फटका फसला आणि टिपलाय कव्हरला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का टीम वालकस संघाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान उपस्थित मान्यवर अमजद दादा खान साहेबांचा इथे शुभ आगमन झाले, त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मोस्ट वेलकम. आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. यस आयुष, मगाशीच मी म्हटलं की कालचा दिवस व्हॅलेंटाईन डे होता आणि व्हॅलेंटाईनच्या दिवसामध्ये अनेक साऱ्या शुभेच्छा येत होत्या, परंतु कालच्या दिवसामध्ये खेळपट्टी आमची खोदली गेली आहे JCBच्या माध्यमातून. कदाचित CCTV नाही आहेत, ज्या दिवशी CCTV फुटेज मिळतील कदाचित त्या दिवशी नक्कीच आम्ही चांगली कारवाई करू. कदाचित आम्ही कालच्या दिवसामध्ये आमच्या गावामध्ये एक खराब वातावरण निर्माण झालं होतं, कारण जी क्रिकेटची देवता खेळपट्टी असते त्या खेळपट्टीवरती कोणतरी रात्री JCB फिरवला. काही खेळाडू तर रडत सुद्धा होते. क्रिकेटची देवता खेळपट्टी आहे, तिचा आदर करा हेच सांगेन मी. परंतु दरम्यान आली विकेट आणि दरम्यानचा पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका लॉक करायचा तो चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि इथनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 3 विकेट टीम वालकस संघ. यस, ज्या प्रेक्षकांनी मगाशी आयवा कॅच पकडली, आपण या आपलं कॅच प्लेट घेऊन जायचंय. येस, टीम मामनोली संघाचे खंब समर्थक आहेत आणि येणाऱ्या काळातील भविष्य आहेत, तर आपण या. याच दरम्यान आपण देऊया आयवा कॅच ज्याने पकडला. आता 2 शब्द त्याला बोलायला लावतोच मी कदाचित, कारण 400 रुपये कमावलेत आणि अन्यथा 200 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करावे लागतील. आयवा कॅच ज्याने पकडली आहे त्याला आपण देऊया, गणेश दादांच्या शुभ असते आपण देऊया 200 रुपयाचं कॅश प्राइज. कॅमेरामॅन, ₹400 कमवलेत म्हणजे आज हॉटेलवरती पार्टी नक्कीच मिळेल. परंतु वळूया मॅचकडे, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम वालकस त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरब संघाला पाहतोय. जर पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये स्थिती पाहिली तर या षटकाचा विचार केला तर 6 धावा या षटकामध्ये पाहिल्या आपण. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा पाहिल्या आणि धावफलक 11 वरती आहे. या दरम्यानचा बॉल पडल्यानंतर बॅक ऑफ द हँड चेंडू उतरण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल इकडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि MTC म्हटलं तर एक वेगळीच संकल्पना आहे आणि वाहिनी जर पाहिली तर येत्या काळामध्ये ज्या शिखरावरती जाऊन पोहोचली आहे, कदाचित येणाऱ्या काळामध्ये अनेक साऱ्या वाहिन्यांमध्ये या वाहिनीला चांगला पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा आहे. कारण रोशन फराड आमचे जवळील मित्र आहेत, त्यानंतर सागर फराड असतील, हे सुद्धा जवळील मित्र आहेत आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आमच्या समवेत जॉईंट आहेत. आयुष शेलवले यंगस्टर. दरम्यानचा पुढचा बॉल बॅक ऑफ द हँड चेंडू मोठा फरक लॉक केलाय, सॉफ्ट हँड फटका V मध्ये लॉक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत,
लॉंग ऑफ वरनं खूप वेगाने आले आणि सिंगल एकवडली गेली आणि सिंगलच्या मदतीनं 13 वरती जाऊन पोहोचलाय. 13-3 असा धक्का आहे. आता एक वेगळं संकल्प निर्माण झालंय मैदानात. 13-3 13 वरती 3 विकेट टीम वालकस संघाच्या आणि इथनं संकटात आहे सध्या तरी टीम वालकस संघ. संकट मोचन इथनं एखाद्या खेळाडूला बनावं लागेल. संघाचं ओझं आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल कारण मॅच महत्वाचे. दरम्यानचा बॉल पॅडवरती आदळलाय. पॅटामपॅटचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर हलकासा अतिरिक्त बाउन्स पाहिला. पॅडवरती आदळला. त्यानंतर नोमासला म्हणून चेंडूची फेकी केली गेली. त्यानंतर हा दरम्यानचा हा बॉल इथनं डॉट आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण तिसऱ्या षटकामध्ये मनीषला पाहतोय. प्रतिम कामगिरी. स्वतः फलंदाज नाराज आहेत कारण ज्या प्रकारे शॉट फैलायचा होता. दरम्यानचा फुल टॉस बॉल लॉक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक झाली कंप्लीट आणि एकच धाव इथनं मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि इथनं पंख्याची सोय केली गेली. आमची काळजी मात्र घेतली गेली आहे आणि आमच्या सातत्याने म्हटलं गेलं तर आमच्या आवाजाची काळजी आमचे डीजे मास्टर राजेंद्र सुरोशी यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली. याच दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान उपस्थित पाहुणे योगेश दादा राणे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. या साहेब बसा विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या कारण स्पर्धा अभिमानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा नंदूदाच्या स्वप्नाची स्पर्धा आणि याचा मेगा संडे मेगा फेस्टिवल आणि मेगा फायनलचा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथनं दोन संघांचा विचार केला. 18 वरती जाऊन पोहोचला टीम वालकस संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मनीषला पाहतो आपण. याच दरम्यान आपण एक शुभ सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांचं आगमन झाले ते आमचे स्वप्नीलदादा ठाकरे साहेबांचं शुभ आगमन. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आणि मोस्ट वेलकम साहेब. या आपण विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या कारण स्पर्धा अभिमानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आहे आणि स्पर्धा आज मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फिनाले मेगा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नालिंबिकर चषक 2026 पर्व पाहता आणि पर्वातील आजचा शेवटचा दिवस. दरम्यानचा पुढचा बॉल स्लॉगरचं षटक देतोडचं षटक पाहतो आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 20 ऑन बोर्ड 20 धावा आणि 3 विकेट आणि आबा 40+ खेळाडू आहेत परंतु चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. दरम्यानचा पहिला बॉल आबाचा ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतो हा चौकार. डीजे मास्टर पुनर्चा एकदा जमल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व खेळाडू उपस्थित सर्व आमची आयोजन कमिटी ऑर्गनाइज कमिटी दोन्ही ऑफिशियल अंपायर कोस्कोर असतील MTCचे प्रमुख ऑपरेटर डीजे मास्टर आणि आमचे समालोचक मित्र यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्चा सहर्ष स्वागत. कारण सामना हाय व्होल्टेज आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहताय. सेकंड लढत आहे आणि क्वार्टर फायनल 2 पाहताय आपण आणि 1 मध्ये मामनोरी संघाने उच्चांक गाठलाय. दरम्यानचा हा हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती फ्लश झाला आणि दरम्यानचा बॉल इथनं डॉट आला आहे. प्रत्येकी डॉट बॉलवरती दडपण प्रेशर पाहायला मिळत आहे. धावांचा विचार जर केला 24-24 लॉस ऑफ 3 विकेट टीम वालकस संघ पाहतोय
आणि पाचच्या सामन्यामध्ये वालकच संघाचा विचार केला पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु इथनं त्यांच्या बॅटमधनं धावा बनत नाहीत आहेत. पण स्लॉगरचं षटक आहे, देतोडचं षटक आणि देतोडच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल, धावांचा डोंगर उच्चांक गाठावा लागेल तर हा सामना जिंकायचा असेल. दरम्यानचा पुढचा बॉल अबा वन्स अगेन, यावेळेसचा प्रॉपर मिडल पार्ट ऑफ द साऊंड MSX येतो हा षटकार. की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. चंद्रकांत दादा मोहिते आपण या व्यासपीठावरती. दरम्यान अभावरती हल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, षटकार आलाय. कारण 2026 मध्ये सर्वाधिक राजकारणामधला सर्वात मोठा धक्का म्हटला तर 28 जानेवारी राजकारणातील दादा माणूस सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन आणि राजकारणामधला दादा हरपलाय. याच दरम्यान नाळिंबी गावचे माजी खेळाडू आणि चंद्रकांत दादा मोहिते साहेबांचा व्यासपीठावरती शुभ आगमन झाला. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यानचा हा बॉल सॉफ्ट हँडने खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहायचे चेंडूमध्ये आणि इथनं यस थर्ड अंपायरसाठी रेफर केलं जात आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे, थर्ड अंपायरसाठी रेफर केले गेले इथनं. फेअर डिलिव्हरी. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. मिड विकेटला शतक तैनात आहेत, परंतु चेंडू हवेशी वाचला करत आसमान गाठलाय. उंची तेवढीच आणि लांबी तेवढीच आणि धावाही तेवढ्याच मिळतील 6 धावा. दरम्यानचा शेवटचा बॉल असेल आणि वन्स अगेन आवाज स्ट्राईक वरती गोलंदाजी करतात. दरम्यानचा हा गतीमध्ये परिवर्तन, मिड विकेटला ट्रॅव्हल चेंडू आल्यानंतर कार्पेट षटक तैनात. एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. 37 या आकड्यावरती पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना टीम वालकस संघाने बनवल्यात 37 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 38 धावा टीम गावदेवी वरप संघाला इथनं. तत्पूर्वी आपण काही सन्मान करूया. याच दरम्यान उपस्थित पाहुणे व्यासपीठावरती अमजद शेठ खान साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. जे समाजसेवक आहेत त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे मुख्य आयोजक नंदकिशोर घरतजी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतो. माईची आणि प्रेमाची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण शुभ सन्मान करतो. आणि आणखीन एक शुभ सन्मान करतोय आपण आदरणीय योगीजी राणे साहेब
यांचा शुभ सन्मान आपण करतोय. जे उद्योजक आहेत यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. याच दरम्यान योगेशदादा राणे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे या स्पर्धेचे आयोजक नंदूदादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. याच दरम्यान आपण आणखीन एक शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय माननीय श्री स्वप्नीलदादा ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. स्वप्नीलदादा ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि मोळाची वेळ आपण या स्पर्धेसाठी दिली आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष पुनर्ष स्वागत आणि मायेची आणि प्रेमाची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो आहे. मोस्ट वेलकम आपण विराजमान व्हा. आणि पूर्वार्थ संपलाय उत्तरार्धाला जशी होईल सुरुवात. मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल मी तत्पुरता थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा एन्जॉय करत राहा. जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित नालिंबीकर चषक 2026 पर्व आणि पर्वातील बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम वालकस आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप. पर्वार्थामध्ये फलंदाजी करत असताना वालकस संघाने बनवल्या 37 धावा आणि विजयासाठी टीम गावदेवी वरप संघाला बनवायच्या तिथनं 38 धावा. तत्पूर्वी आपण करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया आजच्या दिवसात आमचे साथी समालोचक आदेश दादा भोईर. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद भाग्यवत. आपण सरांचा आवाज ऐकलात. पहिल्या सत्रामध्ये सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इंटर त्या अनिल मातेच्या सोबतीला असेल मनीष धुमाल. पहिल्या सत्रामध्ये 37 धावा बनल्या आणि 38 धावांचा लक्ष ठेवलंय गावदेवी वरप या संघासमोर वालकस संघाने. 4 षटकांची लढत. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. खूपसा MTC द्वारा ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. शुभेच्छा येतात उमेश पालवे महाराष्ट्र पोलीस गावदेवी वरप संघासाठी. अनिल म्हात्रे मनीष धुमाल यांच्यासाठी देखील 38 धावांचा लक्ष मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. चमचमत्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. कोणता संघ असेल जो आजच्या दिवसामध्ये मानवी संघाशी लढत करेल. पहिला दिवस गाजवला कालभैरव अंतावडे संघाने आणि दुसरा दिवस गाजवला गावदेवी कांबा संघानं. कांबा संघ सेमीफायनलमध्ये परास्त होत असताना कालभैरव अंताडे संघाने मेगा फायनल गाठली आहे आणि कालचा दिवस गाजवला प्रत्येक किल्ल्यावर ओमसाई मानिवली संघानं. जाऊया मैदानच्या दिशेने. 38 धावांचं लक्ष. स्ट्रायकरला बॅटर अनिल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. सुदर्शनला पाहतोय स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. देखणं आणि नजाकत भरा. चेंडू चालले जमिनीला गुदगुल्या करत. चेंडू वन बॉस बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
प्राप्त करत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. सलगचे 2 कमबॅक करते आता पहिल्या षटकामध्ये. सुदर्शनला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आली. या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू तट्या सर्कलच्या बाहेर पाहतोय. 30 गेरच्या बाहेर. पुन्हा एकदा सुदर्शन डान्सिंग डाऊन द विकेट. जेलची संधी असेल. पहिला मोठा धक्का लागलाय अनिल म्हात्रेच्या स्वरूपात गावदेवी वरप संघाला. अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. नो बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आबा कारंडेला पाहतोय. जिम्मेदारी घ्यावी लागेल मनीष धुमाल आणि आबा कारंडेला या सामन्यामध्ये. 38 धावांचा लक्ष्य गाठायचंय. सलग अनिलच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलं होतं. त्यानंतर सुरेख कमबॅक राहिलं सुदर्शनचं. अनिलला देखील पवेलियनचा रास्ता दाखवलाय. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील आपण पाहतोय. गावदेवी मामनोली संघाने सलगचे 2 सामने जिंकून आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला बॅटर आबा कारंडे. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत परंतु रेस जिंकली आहे चेंडूनं आणि शेवटच्या चेंडूवरती होते चौकार आबाच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 12 या आकड्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. स्पर्धेचा 4था दिवस. 2 कॅमेऱ्यामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. दोन्ही कॅमेरा एक साथ देखील दाखवले जाते टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाफ्टर डेट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज करण. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव एकवटली होती मनीषच्या मॅटमधून. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. याच दरम्यान रवी कुटनर साहेबांचा देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला मित्र पवार देखील आहे. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. मनीष धुमालच्या बॅटमधून 2 क्षेत्ररक्षक पळतायत धावतायत. याच दरम्यान चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. उचलतील फेकतील. तत्पूर्वी 2 धावेचे समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सर्कल 16 या आकड्यावरती. याच दरम्यान पाहुण्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रवी कुटनर साहेबां
साहेब देखील उपस्थित होत आहेत, त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित होत आहेत स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून. ते इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवरती डान्सिंग डाऊन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. फटका पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा क्रॅकिंग षटकार येतोय मनीष धुमालच्या बॅट मधून. बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती भरपूर सारा प्रेम वर्ग नंदूदादावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले षटकाराच्या मदतीने 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धार चेंडू आता पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक 13 चेंडूंचा खेळ शिल्लक 16 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती करण पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय गचाल क्षेत्ररक्षण या फटक्याच्या हातात चटके लागतील वालकत संघाला. अजून एक येतोय शेवटच्या चेंडूवरती मनीष धुमालच्या बॅट मधून चौकार. आता रन बॉल इक्वेशन पाहतोय आपण धावफलकावरती. 12 चेंडू मध्ये 12 धावा बनवायच्या. अनिल धुमालच्या बॅटमध्ये अनिल मातेच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिले होते. त्यानंतर आबा करंडे आणि मनीष धुमालची पार्टनरशिप रंगतीये मैदानच्या आतमध्ये. मनीष धुमालने 6 चेंडू फेस केले, तब्बल 14 धावा बनवले आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकामध्ये इथे गोलंदाज संगमला पाहतोय. 12 चेंडू मध्ये 12 धावा डिफेंड करायचे आहेत वालकत संघाला. आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. चला गावदेवी मामनोली संघाच्या संघाने आपण देखील येऊन इथे थांबायचे. चला थोडंसं फास्ट खेळायचंय वालकत संघ. 12 चेंडू 12 धावेची गरज या मॅच मध्ये. स्टार्टिंगला बॅट आबा कारांडे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत. पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते आबा करंड्याच्या माध्यमातून. त्याला देखील माहिती आहे सिंगल डबलनं आपण गेम पुढे चालत ठेवू. तेच आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा एकवटल्या पहिल्या चेंडूवरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक 10 धावांची गरज. पुन्हा एकदा संगम येतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बॅट चिकाडा लागत त्याचा. थर्डमॅन देखील बीट होतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आता या मॅच मध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू उर्वरित समीकरण बाकी आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा संगम गोलंदाजी मार्क होती. स्टार्टिंगला बॅटर आबा कारांडे. स्विच हिटचा फटका पाहायला मिळते. फटका आहे दमदार. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आबा कारांडेच्या बॅट मधून हा षटकार.
खेळ शिल्लक आणि 2 धावांची गरज. मजबूत पकड निर्माण केली आहे गावदेवी वरप संघाने. या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट केलंय वालकत संघाला. पुन्हा एकदा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच आमच्याकडे वळतील. वाईट धाव, अतिरिक्त धाव, विनाशकाली विपरीत बुद्धी आपण म्हणू शकतो. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो. पायावरचा चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लाईक सीमारेषा बाहेर. सामना केला आपल्या अनोख्या स्टाईल न फिनिश. आबा करंडे आणि सामना जिंकलाय गावदेवी वरप संघानं. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक.